तुमचे ओरिजिनल कागदपत्र आणि अटेस्टेड केलेला की नागपूरला त्या ऑफिसला जा. त्या ऑफिसला गेलं, तुमचं सगळे व्हेरिफिकेशन घेते, कागदपत्र पाहते, तुमचं ओरिजिनल आणि जरूर आहेत की नाही. जर कुणाचं लग्न वगैरे झालं असेल तर लग्नाचा दाखला आवश्यक आहे पासपोर्टसाठी. आता ते आलेलं आहे प्रोसेस किंवा त्यांना ॲग्रीमेंट करून द्यावं लागते. नागपूरला गेलं, नागपूरला तुमचं व्हेरिफिकेशन त्यांनी केलं, तिथनं काही 15 दिवसानंतर एसपी ऑफिसला पासपोर्ट व्हेरिफिकेशन येते. ज्या जिल्ह्यात तुमचं तुम्ही दाखवलेलं आहे कागदपत्र त्या जिल्ह्याचे एसपी ऑफिसला कागदपत्र. एसपी ऑफिस काय करते, त्या संबंधित पोलीस स्टेशन, आता एखाद्या वाईचा एखादा व्यक्ती असेल आणि त्याला पासपोर्टसाठी ॲप्लिकेशन देतात, तर रिवाई ग्रामीण पोलीस स्टेशनला येते. तर ग्रामीण पोलीस स्टेशनला अर्ज येते की यांच्यावर कुठे गुन्हे दाखल आहे, यांचं कॅरेक्टर कसं आहे, यांच्यावर समाज बालन किंवा हे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का, किंवा यांच्या दंग्यात वगैरे कसा. जर एखाद्या राजकीय पक्षाशी नसतात, परंतु एखादा व्यक्ती काय राहते, एखादी दंगल झाली त्याच्यात एका आपसूनच नाही का जास्त भाग घेण्याचा प्रयत्न करते, किंवा एखादा तो समाजकंटक असते, तर अशा व्यक्तीचे एका नोंदी वगैरे पोलीस स्टेशनला असते. तर त्या गावातल्या व्यक्ती, त्या गावातले पोलीस पाटील आपल्याला सांगते की व्यक्ती कशी आहे. जर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल असता आणि तो कोर्ट प्रलंबित असला किंवा पोलीस स्टेशनला तपासावर असता, त्याची आपण माहिती पाठवतो. एखादा गुन्हा जर असला एखाद्या व्यक्तीवर, तर त्याच्यावर जर गुन्हा निर्दोष झालेला असेल तर त्या निर्दोष तारीख आणि त्या व्यक्तीला म्हणून आपण त्याची कॉपी निर्दोष कॉपी ती लावून पाठवतो की याच्यावर असा गुन्हा होता, पण ते या तारखेला त्यातून निर्दोष झालेला आहे. यासंबंधी पोलीस स्टेशन एका कॅरेक्टर तुमचं एसपी ऑफिसला पाठवते. एसपी ऑफिस मग आमचं पत्र घेऊन नागपूरला पाठवते आणि नागपूरला मग व्हेरीफाय झालं की मला पासपोर्ट एक पोस्टाद्वारे किंवा तुम्ही स्वतः तिथून घेऊ शकता. अशी पासपोर्टची एक प्रोसेस आहे. समज नोकरीचं झालं, तर नोकरीच्या बाबतीत जर कोणी गव्हर्नमेंट समज लागत आहे, तर तो गव्हर्नमेंट ज्या डिपार्टमेंटला तुम्ही लागत आहे तो डिपार्टमेंट नाही का एसपी ऑफिसला कळवते की या व्यक्तीचं आम्हाला कॅरेक्टर पाहिजे. ते डिपार्टमेंट एसपी ऑफिसला बघते. एसपी ऑफिस काय करते, तर त्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं गाव आहे त्या पोलीस स्टेशनला पाठवते. एखाद्याला कॅरेक्टर पर्सनली काढायचं असतं, तर खाजगी सुरक्षावाले झाले, होमगार्ड्स झाले, अशा व्यक्तीलाही पर्सनली कॅरेक्टर काढता येते, कुणालाही काढता येते. त्याच्यासाठी प्रोसेस आहे. एक आरटीओचं असो किंवा एसपी ऑफिस असो, शंभर रुपयाला विधी एसपी साहेबांच्या अकाउंटच्या नावानं तयार करायला लागते आणि ते एसपी ऑफिसला द्यायचं. एसपी ऑफिसला सांगायचं की या गावचा रहिवासी आहे आणि मला माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे, पर्सनली देऊ शकते. एसपी ऑफिस काय करते, त्यांचा विधी घेते, त्यांचा अर्ज घेते, तो अर्ज आणि एसपी ऑफिसचं लेटर पोलीस स्टेशनला संबंधित पाठवते आणि त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल आहे किंवा काय दाखल आहे कॅरेक्टरसाठी आमच्याकडे येते. मग आम्ही ते सगळं त्यांचे पडताळणी करतो आणि एसपी ऑफिसला परत पाठवतो की यांच्यावर गुन्हे आहे किंवा नाही म्हणून, आणि नंतर मग एसपी ऑफिस तुम्हाला कॅरेक्टर देते. पासपोर्ट आणि कॅरेक्टरच्या बाबतीत एवढं आहे. फक्त एवढंच नाही की गुन्हे असो वा नसो, पण त्या व्यक्ती त्या गावात कोणत्या पद्धतीने वागते किंवा दंगलमध्ये भाग घेते का, ती राजकीय पक्षाची निगडीत आहे का, याची सर्व माहिती आम्हाला पाठवणं आवश्यक आहे. म्हणजे गुन्हे दाखल असणंच हे कॅरेक्टरला, म्हणजे तुमचा गुन्हा दाखल नाही बा आणि तुम्ही नाही का कॅरेक्टर तुमचं क्लिअर होईल असं काहीच नाही. तुमचे जर एका समाजकर्त्या म्हणून जर तिथे काही त्या गावात असेल, प्रतिष्ठा असेल, म्हणजे गुंड आपण म्हणतो ना, गुंड हा शब्द म्हणजे असा नाही का त्याच्या हातात तलवार पाहिजे किंवा त्या हातात बंदूकच पाहिजे. पॉलिटिकली लोकांना मोटिवेट करून काहीतरी भानगडी करणार आहे, म्हणजे रस्ता लोक करायला लावायचा, पाठीमागं राहायचं. तर काही राजकीय गुंड आहे, काही जाती गुंड आहे, काही लोकांच्या जाती भावना घडवणार, त्याला जाती गुंड म्हणतात. काही पॉलिटिकल आता अमुक पक्षाचा घ्यायला कम्युनिस्ट पगारवाढ झाली पाहिजे, आता सगळ्या गोष्टी सगळ्याला शक्य होती, पण ती अडवणुकीची भूमिका निर्माण करायचा आणि त्याच्यामधून काहीतरी असंतोष तयार करायचा, तर त्याला आपण राजकीय गुंड म्हणणार. अशी गुंडांची प्रकार काही आता डायरेक्ट बॉडी अफेन्स करतात किंवा स्टॅबिंग केला, तलवार चालवली, बंदूक चालवली, तर ते त्याला पण आपण तुम्हाला फक्त तोच गुंड एक माहिती आहे. गुंडाचे हे पण प्रकार राजकीय गुंड झाला, सामाजिक खेळ निर्माण करणारा आहे. आता अनेक प्रकार आहेत त्यामध्ये. काही लोकांचे फक्त चुकी नोंद नसतात तरी त्याचा आम्ही डोजर तयार करतो. डोजरमध्ये काय आहे की त्याला माहीत नाही एखादा आमदाराचा समर्थक आहे किंवा एखादा तो काही त्यावेळेस त्याची काही हालचाली असतात, तर रेकॉर्डर कुठंच नाही आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही आहे किंवा त्याच्या आणखी कुठं रेकॉर्डर नाही. आमच्याकडे त्याचं नोंदी त्याच्या असतात, आमच्याकडे रेकॉर्डर तयार करणार किंवा या वेळेस अशी भांडण घडली होती आणि यांनी पाठीमागून पडद्यामागून जे काही हालचाली करणारे लोक असतात त्यांचं जे काय रेकॉर्ड ठेवतं आम्ही ते डोजर होते. तर ते पोलीस स्टेशनला मी आलो आता, माझी इतकी बदली झाली, नंतर पाटील साहेबांनी चार्ज घेतला. तर पाटील साहेबाला कसं कळणार हे यात काय चालू आहे, कसं चालू आहे. तर हे जे गोपनीय आमच्याकडे जे काही रेकॉर्ड असतो राजकीय, सामाजिक गुंड, अमुक आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या एरियाच्या नोंदी पाहून इथं एक 8 दिवस तरी थोडंसं रेकॉर्ड पाहून घेतलं तरी यांना कळते की आपल्या एरियात ह्या गावात या टाईपचा माणूस आहे, हा पॉलिटिकल, हा भांडणं करणारा आहे, हा त्यांनी तलवार चालवली होती, म्हणजे जसं दिवटेचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे. याचा पण आमच्याकडे रेकॉर्ड आहे की सुटला निर्दोष तरी त्याची रेकॉर्ड आमच्याकडे, त्याचा रेकॉर्ड आहेच आमच्याकडे. हे सगळं कसं एक इथं ठेवलं आहे. सगळं माझी बदली झाली, त्यांनी चार्ज घेतात, यांनी
करून पाहिलं त्यांना पूर्ण एरियाची माहिती तर कसली आहे हे सगळं रेकॉर्ड ठेवायचं काम केलं कॉन्फिडेन्शियल हे यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना आपण बोलायचं आहे तुम्हाला काही तर मग विचारायचं